श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार. रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओजना लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन दाबा. बेल आयकॉनवरील बटन दाबल्याने आपल्याला येणाऱ्या नवीन व्हिडिओंविषयी माहिती मिळेल आणि आपले ज्ञानवर्धन होईल. मासिक राशी भविष्याच्या मालिकेमध्ये मागील भागात आपण मिथुन लग्नाविषयी माहिती घेतली. आता आपण माहिती घेणार आहोत ती कर्क लग्नाविषयी. कर्क ही चौथी राशी आहे, क्रमांक 4 ची राशी आहे. ज्या जातकांच्या पत्रिकेमध्ये कुंडलीच्या प्रथम स्थानामध्ये 4 हा आकडा येत असेल, म्हणजेच कर्क राशी येत असेल, ज्यांचे कर्क लग्न आहे, अशा जातकांना येणाऱ्या 1 महिना हा कसा जाईल त्याविषयी आपण आज संक्षिप्त माहिती घेऊ. कर्क लग्नामध्ये आता गोचरीमध्ये सगळ्यात मोठं ज्या ग्रहाचं गोचर असतं तो म्हणजे शनी ग्रह. तो कर्क लग्नाच्या कुंडलीत सप्तमेशहून अष्टमात जाणार आहे. सप्तमाधिपती अष्टमात जाणं हे पुढील 1 वर्ष तसंच राहणार आहे, परंतु येत्या महिन्यामध्ये जे काय पडसाद उमटणार आहे त्याविषयी माहिती घेऊ. सप्तमेश अष्टमामध्ये जाणार आहे, म्हणजेच शनी तिथे सप्तमेश अष्टमेत गेल्यामुळे विवाह सौख्याची कमतरता निर्माण होऊ शकते, अथवा ज्यांचे विवाह ठरत नसतील त्यांना विवाह ठरण्याबद्दल अडचणी निर्माण होऊ शकतात. अशा वेळेला कर्क लग्नाच्या जातकांनी शनीला अनुकूल करण्यासाठी एक उत्तम उपाय म्हणजे काजळाची जी डबी आहे ती एखाद्या घनदाट अरण्य प्रदेशामध्ये पुरून त्या ठिकाणी त्याच्यावरती माती लिंपावी आणि शनिदेवतेला प्रार्थना करावी, अथवा घोड्याची जी नाल असते त्या नालेची पूजा करावी आणि ती नाल दान करावी एखाद्या घोडेवाल्याला, अथवा त्यांनी जी नौका पाण्यामध्ये सतत प्रवाहित होत असते, म्हणजेच प्रवाशांना घेऊन एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती प्रवास करत असते, तर अशा नौकेमध्ये घोड्याची नाल पूजन करून त्या ठिकाणी ती त्या नौकेतच दान करावी. असे जर केल्यास शनिग्रहाची अनुकूलता प्राप्त होताना दिसून येईल. नौकेतील हा उपाय रावण संहितेमधला आहे, जो अतिशय विशिष्ट उपाय आहे. तसेच शनिवारी सकाळी 7 ते 8 मध्ये शनीच्या होऱ्यात त्यांनी तिळाच्या तेलाचे दान, काळ्या उडदाचे दान आणि काळ्या तिळाचे दान आणि काळ्या वस्त्राचे दान जर कर्क लग्न जातकांनी दिले तर विवाह जमण्याच्या बाबतीमध्ये अनुकूलता प्राप्त होताना दिसून येईल. तसेच पार्टनरशिपच्या व्यवसायातूनही लाभ होताना दिसून येईल, कारण सप्तमेश अष्टमात जाताना पार्टनरशिप ब्रेक होऊ शकते आणि व्यवसायामध्ये धोका होऊ शकतो. एक फायदा असा होणार आहे की अष्टमेश अष्टमात गेल्यामुळे कर्क लग्न जातकांना ज्यांना वडिलोपार्जित संपत्ती मिळाली आहे अथवा मिळायची आहे त्यांना त्यातून मोठ्या धनाचा लाभ होईल, मोठे धन प्राप्त होईल आणि धनसंचय होईल. कारण वडिलोपार्जित संपत्ती नावावर होऊ शकते, जी कोर्ट केस जर चालू असेल अथवा जी त्या मार्गावर असेल तर वडिलोपार्जित इस्टेट मिळण्याचा कर्क लग्न जातकांना अतिशय जास्त योग आहे. तसेच नवमेश दशमस्थानामध्ये धर्मकर्माधिपती योगामध्ये आहे आणि गोचरीमध्ये त्या ठिकाणी तिथेच अष्टमामध्ये जो ग्रह आहे तो दशमेश जाणार आहे, म्हणून नोकरीमध्ये अनुकूलता प्राप्त होण्यासाठी मंगळ ग्रहाचे दान सुद्धा त्यांना देणे आवश्यक आहे. पुढील 1 महिना मंगळ ग्रहाचे दान मसुराची डाळ आहे. मसुराची डाळ ही मंगळवारी सकाळी 7 ते 8 मध्ये मंगळाच्या होऱ्यात शिवमंदिरामध्ये जर त्यांनी मसुराची डाळ पूजन करून दान दिली तर त्यांना निश्चितच फायदा होईल. पुढील 1 महिना 2 मंत्रांचे जप हे अवश्य करायचे आहे. शम शनेश्वराय नमः आणि अम अंगारकाय नमः या मंत्राचा जप करावा. शम शनेश्वराय नमः या मंत्राचा 92,000 जप करावा. अम अंगारकाय नमः या मंत्राचा त्यांनी कमीत कमी 40,000 जप करावा. त्यानंतर गुरुचे जे नवमेशून दशमस्थानातून भ्रमण जाणार आहे ते फक्त भाग्योदयाचे कारण ठरू शकते. म्हणजे जे कर्क लग्नाचे जातक शैक्षणिक क्षेत्रामध्ये अथवा एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जॉब करत आहेत त्यांना मात्र जॉबमध्ये विशेष काही अडचणी न येता जॉब सुरळीत चालताना दिसून येईल. शुक्राचे भ्रमण नवमात उच्चीतून जाणार आहे, जो लाभेश नवम स्थानामध्ये आहे आणि चतुर्थेश होऊन तिथे जाणार आहे. म्हणजे कर्क लग्न जातकांना वाहन सुख मिळू शकते. धनसंचय वडिलोपार्जित इस्टेटीतून वाहनाचा योग येऊ शकतो. धनसंचय उत्तम होणार आहे. लाभेश लाभस्थानापासून लाभस्थानात नवमात असल्यामुळे भाग्यामध्ये नवीन धन आगमनाच्या संधी निर्माण होणार आहेत. मग ती कर्क लग्नाचे जातक जर कला क्षेत्रात असेल, ज्वेलरीमध्ये असेल, अथवा कपडा या व्यवसायात असेल, अथवा परफ्यूम व्यवसायात असेल, अशा कर्क लग्नाच्या सर्व जातकांनी, अथवा संगीत क्षेत्रामध्ये गायन, नृत्य, वादन, तसेच नाट्यकला या कोणत्याही क्षेत्रामध्ये जो कर्क लग्नाचा जातक असेल त्यांना निश्चितच नवीन संधींची प्राप्ती होताना दिसून येईल. नव्या संधी प्राप्त होतील आणि नवीन धन आगमनाचे मार्ग मोकळे होताना पुढील 1 महिन्यामध्ये दिसून येईल.
सांगितलेले शनी आणि मंगळाचे जप मंत्र करणं त्यांनी अतिशय आवश्यक आहे, ते त्यांनी केले पाहिजेत. श्री शिवाय नमस्तुभ्यम.